आपण 2 वाटी रवा मैदा घेतल्यानंतर त्यामध्ये थोडा रवा ऍड करू, कारण की त्या थोड्या क्रंची आल्या पाहिजे. आणि आता यामध्ये आपण थोडं मीठ ऍड करू चवीनुसार. थोडा ओवा ऍड करायचा आपल्याला. आता आपल्याला थोडं तेल ऍड करून घ्यायचं आहे. आणि गोळा छान प्रकारे हा घट्ट करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी ऍड करून हा गोळा छान प्रकारे घट्ट करून घेऊ. तर आता आपण कचोरीचा मसाला तयार करण्यासाठी घेणार आहोत कोथिंबीर, हिरवी मिरची, लसण आणि थोडं अद्रक या सर्वांची आपण एकत्रित एक पेस्ट तयार करून घेणार आहोत. सर्वात आधी आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी ऍड करायची आहे. थोडं जिरा ऍड करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडी सोप सुद्धा टाकून घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचं जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि हे छान प्रकारे होऊ द्यायचं आहे. हे छान प्रकारे झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद ऍड करून घ्यायची आहे. आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर मूग डाळ जे आपण तयार करून घेतलेलं होतं वाटण ते सुद्धा यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे. बरेच लोक हिरवा वाटाणा सुद्धा घेतात, पण आपण जे आहे हे मुगाची डाळ घेतलेली आहे, कारण शेगाव कचोरीमध्ये याची टेस्ट खूप छान प्रकारे येते. मूग डाळ आधी अर्धा तास भिजत टाकायची आहे आणि भिजत टाकल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ती जी आहे ते मिक्सर मधून अशा प्रकारे आपल्याला गोळा काढून हा छान प्रकारे रेडी झालेला आहे. सर्वात आधी आपल्याला गोळा घ्यायचा आहे. कचोरा बनवायला आपण सुरुवात करणार आहोत, त्यासाठी हा गोळा घेतलेला आहे. हा छान प्रकारे तयार करायचा आपल्याला. हा अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे. नंतर थोडासा मसाला घ्यायचा, हा याचा छान प्रकारे गोळा करायचा आणि त्यानंतर हा यामध्ये असा भरून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्या कचोऱ्या ज्या आहेत ह्या बनवून रेडी झालेल्या आहेत. आता आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घेऊ. अशा प्रकारे जे ह्या कचोऱ्या आहेत ह्या क्रिस्पी फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्या शेगाव कचोरी सारख्या बनलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता.